मेरिटचा विद्यार्थी फेल झाल्याचं दुःख मला माहिती आहे. मी माझ्या परीक्षेत फेल झाली असं नवनीत राणांनी म्हटलं. तयारी करून पुन्हा मैदानात येणार असं देखील नवनीत राणांनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीच्या पराभवावर नवनीत राणांनी हे वक्तव्य केलं. नवनीत राणांच्या पराभवानं विरोधकांचं भलं असं देखील रवी राणा यांनी म्हटलंय. नवनीत राणांना थांबवून अमरावतीच्या विकासाचं व्हिजन थांबवलं असं देखील आरोप रवी राणांनी केलाय. नवनीत राणा यांच्या पराभवावरून आता रवी राणांनी विरोधकांवर टीका केली. तुम्ही जसं पास झाले 99 अचीव केले, 95 अचीव केले, 92 अचीव केले, मी माझे एक्झाम मध्ये फेल झाली. एक असते की ज्यांनी प्रिपरेशन केली नव्हती तो हारलं, जर तो पडलं, जर तो फेलियर झालं तर ते लाईफ मध्ये झोन वेगळं असते. एक मेरिट स्टुडंट जेव्हा काही मार्क्समुळे फेल होतो तर त्याचा दुःख तो मेरिट स्टुडंटच विचार करू शकते. आणि मला असं वाटते की मी कमी पडली असन कुठे ना कुठे, मी परत त्याची तयारी करन आणि परत या मैदानामध्ये नक्की येईन. आज अनेक राजकीय नेत्यांनी मूठ मारली, सगळे एकत्र झाले, एकच विचार केला की या ठिकाणी नवनीत राणाला थांबवायचं आहे. पण मला एक प्रश्न आहे, इथे विद्यार्थी आहे, पालक आहे. नवनीत राणाला थांबून राजकीय नेत्यांचं जरी भलं झालं पण अमरावती जिल्ह्याचं विकासाचं विजन त्यांनी थांबवलेलं आहे. येणाऱ्या काळामधलं अमरावती जिल्ह्याचं विजन थांबवलेलं आहे. अमरावती जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम ज्या ताकदीनं पार्लमेंटमध्ये, देशाच्या पार्लमेंटमध्ये नवनीत राणा करत होत्या ते आपलं थांबलेलं आहे. ते आपण कधी वापस मिळू शकणार नाही. त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला अशा नेत्याला पुढे आणावं लागेल जो खऱ्या अर्थानं या ठिकाणी अमरावती जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम करेल. त्या ठिकाणी चांगला लोकप्रतिनिधी असेल, सरकारमधला लोकप्रतिनिधी असेल, केंद्रात ज्या पक्षाचं सरकार आहे, राज्यात ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांचा लोकप्रतिनिधी असेल, तर विकास कामांना त्या ठिकाणी गती मिळत असते. आणि त्यातच नवनीत राणा ह्या एक ऍक्टिव्ह अशा प्रकारच्या खासदार होत्या. आणि त्याच्यामुळे सरकारकडे जा, केंद्राकडून निधी आणा, राज्यातनं निधी घ्या, अशा प्रकारे त्या सक्रिय असल्या कारणानं आता निश्चितच विकासाला त्या ठिकाणी विकास खुंटलेला आहे, गती कमी झालेली आहे. आणि त्यातनं नवनीत रवी राणा यांचं वक्तव्य आलं असेल, त्याच्यात काही चूक आहे असं मला वाटत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.